नमस्कार मित्रांनो. आज आपण महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या कानिफनाथ महाराज मढीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. कानिफनाथ महाराज हे नाथ संप्रदायातील नवनाथांपैकी एक महान योगी आणि सिद्ध पुरुष मानले जातात. त्यांचे गुरु परंपरेत गोरक्षनाथ यांच्याशी संबंध जोडले जातात. त्यांनी आपल्या आयुष्यात योग साधना आणि लोककल्याणाचा संदेश दिला. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात वसलेले मढी हेच कानिफनाथ महाराजांचे समाधीस्थळ आहे. त्यामुळे या ठिकाणाला अत्यंत पवित्र मानले जाते. येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मढी येथे दरवर्षी फाल्गुन महिन्यात मोठी यात्रा भरते. या यात्रेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात. ढोल, ताशा, डफ, भजन, कीर्तन या मूल्ये संपूर्ण परिसर भक्तिमय होतो. या यात्रेतील सर्वात महत्त्वाची परंपरा म्हणजे काठी यात्रा. अनेक गावांमधून भाविक काठी म्हणजेच ध्वज घेऊन पायी मढीकडे प्रस्थान करतात. काही जण नवस पूर्ण झाल्यानंतर काठी घेऊन जातात, तर काही जण मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून ही यात्रा करतात. भाविकांचा असा विश्वास आहे की कानिफनाथ महाराजांच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होतात आणि संकटे दूर होतात. त्यामुळे अनेक भक्त नवस बोलून येथे येतात आणि आपली श्रद्धा व्यक्त करतात. मढी परिसरात सतत पूजा, आरती आणि भजन कीर्तन सुरू असते. यात्रेच्या काळात येथे मोठी गर्दी होते आणि प्रशासनाकडून विशेष व्यवस्था केली जाते. मित्रांनो, कानिफनाथ महाराज मढी हे केवळ एक धार्मिक ठिकाण नसून श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचे प्रतीक आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय कानिफनाथ महाराज.